बीडमध्ये सीआयडीचं पथक दाखल झालेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सीआयडीच्या तपासाला आता वेग आलाय। फरार आरोपींना फेकलेल्या ज्या मोबाईलमध्ये आहे त्या मोबाईलच्या माहितीच्या द्वारे आता चौकशी सुरू झालेली आहे। आतापर्यंत 100हून अधिक संशयितांची चौकशी केल्याची माहिती मिळते। बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये सध्या सीआयडीचं पथक दाखल झालंय आणि याचाच सविस्तर आढावा घेतलाय आफताब शेख यांनी। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडी करते आहे आणि बीडच्या शहर पोलीस स्टेशनमध्ये सीआयडीचं पथक दाखल झालेलं आहे। खरं तर बीड पोलिसांच्या हातात जे पुरावे लागलेले ते सीआयडीकडे सुपूर्द करण्यात आले। याच्यामध्ये एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये 2 मोबाईल जे आहेत ते फरार आरोपींचे सापडलेले होते आणि ते 2 मोबाईलमधली माहिती जी आहे ती सीआयडीच्या पथकानं घेतलेली आहे। सीआयडीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील हे बीडमध्ये दाखल झाल्यानंतर याच बीडच्या शहर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या वतीनं तपास केला जातोय। साधारणतः ते जे 3 फरार आरोपी आहेत त्यांनी आपले मोबाईल जे आहेत ते काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये टाकलेले होते आणि ते मोबाईल जे आहेत ते पोलिसांनी हस्तगत केले आणि त्यानंतर सीआयडीच्या पथकाकडे मोबाईल सुपूर्द केल्यानंतर त्या मोबाईलमधली जी माहिती आहे ती तपासून घेण्याचं काम जे आहे ते सीआयडीच्या पथकामार्फत केलं जात असल्याची माहिती जी ती सूत्रांकडून कळते आहे। मात्र अधिकृत पद्धतीनं सीआयडी पथकाद्वारे कोणतीही माहिती जी आहे या प्रकरणासंदर्भात दिली जात नाहीये। अत्यंत गुप्त पद्धतीनं सीआयडी पथक तपास करते, मात्र तपासाची वेग वाढवण्याचे काम जे आहे ते सीआयडी पथकामार्फत केले जात आहेत। फरार जे आरोपी आहेत त्यांच्या मोबाईल जे जप्त झालेले होते त्या माहितीच्या आधारे सीआयडी पथक सध्या तपास करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। कॅमेरा पर्सन युक्तासह आफताब शेख, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।